10 जून 2025 रोजी आलेला आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो की सुवासिनींसाठी अतिशय खास असतो। या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया छान असं नटून थटून साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाकडे प्रार्थना करतात। पण यावर्षी म्हणजे 2025 मध्ये वटवृक्षाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तसेच स्त्रियांना मासिक पाळी असेल तर पूजा करावी का, केस धुवावे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचं व्रत केलं जातं, तर 10 जून मंगळवारचा दिवस या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा। या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। तसेच वटवृक्षाला सुती धागा गुंडाळत 7 प्रदक्षिणा पूर्ण करत 7 जन्म मला हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना करतात। असा हा वटपौर्णिमेचा सण अखंड सौभाग्यासाठी साजरा केला जातो। तर पौर्णिमा तिथी ही मंगळवारी 10 जूनला सकाळी 11:35 सुरू होत असून बुधवारी 11 जूनला दुपारी 1:13 असणार आहे। तर यावर्षी या कालावधीमध्ये वडाची पूजा करण्यासाठी जो काही मुहूर्त दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत। पण प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा एकदम साध्या, सोप्या आणि योग्य पद्धतीने कशी करायची हे तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, नक्की जाऊन पहा। तर आपण आत्ताच पाहिलं की पौर्णिमा ही 10 जूनला सकाळी साधारण 11:30 वाजता सुरू होते आणि मंगळवारी 11 जूनला दुपारी 1:15 वाजता संपते। तर यावर्षी तुम्हाला वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सांगितलेला आहे 10 जूनला सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 अतिशय शुभ वेळ आहे। तसे तर या दिवशी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ सांगितलेला आहे। त्यामुळे काही कारणास्तव तुम्हाला जर लवकरच पूजा करायला लागणार असेल तर तुम्ही करू शकता, पण पौर्णिमा ही 10 जूनला सकाळी 11:30 वाजता लागणार आहे। त्यामुळे 11:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत या वेळामध्ये तुम्ही कधीही वडाच्या झाडाची पूजा करू शकता। आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत ज्यांना अगदीच शक्य नसेल नोकरीमुळे, व्यवसायामुळे, तर त्यांनी संध्याकाळी 4 ते 5:30 या वेळामध्ये सुद्धा वडाचं पूजन करू शकता। सूर्यास्तानंतर मात्र आपल्याला वडाच्या झाडाचं पूजन अजिबात करायचं नाही। तसं तर आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहे की वडाच्या झाडाची पूजा ही सकाळी केली जाते, म्हणजे 11 ते 12 वाजायच्या दरम्यान। त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेमध्ये म्हणजे मुहूर्तावरती आपल्याला वडाची पूजा करायची आहे। कारण भर दुपारी कडकडीत उन्हामध्ये सुद्धा पूजा करू नका। शक्य असेल तर जो काही मुहूर्त सांगितलेला आहे 12 ते 1 वाजेपर्यंत साधारण, तर हा शुभ वेळ आहे। या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच वडाचं पूजन करू शकता किंवा मग सायंकाळी 4 ते 5:30, 6 या वेळेमध्ये केली तरी चालेल। मात्र सूर्यास्त व्हायच्या आधी आपल्याला ही पूजा करायची आहे, कारण सूर्यास्त झाल्यावर आपण कोणत्याही झाडाला स्पर्श करत नाही। त्यामुळे शक्य झालं तर सकाळचा जो मुहूर्त सांगितलेला आहे त्या वेळेमध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा। तर अशा प्रकारे मी पूजा करण्याचा मुहूर्त आणि शुभवेळ सांगितलेली आहे, तर तुम्ही या वेळेमध्ये तुमच्या सोयीनुसार पूजा करू शकता। वडाच्या झाडाची पूजा करताना आपण वडाला फेरे मारताना जो सुती धागा गुंडाळत असतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवोदेव सावित्री वटसंश्रिता। हा मंत्र म्हणल्यामुळे तुमची जी काही इच्छापूर्ती असेल ती पूर्ण होण्यास मदत होते। वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचं व्रत समजलं जातं, त्यामुळे या दिवशी शरीरानं मनानं स्वच्छ राहावे। स्त्रिया या दिवशी उपवास करतात, पण ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी पूजा करावी का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडलेला आहे। तर वटपौर्णिमेच्या दिवशी जर स्त्रियांना 5वा दिवस येत असेल तर तुम्ही त्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ केस वगैरे धुवून डोक्यावरून पाणी घेऊन स्वच्छ स्नान करून तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता। किंवा मग या काळामध्ये स्त्रियांना मासिक पाळी चालू असेल तर त्यांनी यावर्षी पूजा फक्त करू नका, मात्र उपवास जरूर करावा आणि फक्त मनातून प्रार्थना केली तरी चालेल। तसेच इतर स्त्रियांनी या दिवशी केस धुवावे का, तर या दिवशी मंगळवार असल्याने तुम्ही अवश्य केस धुवू शकता। कारण एखादी पूजा मांडायची असेल किंवा एखादी पूजा करायची असेल किंवा कोणतं व्रत करायचं असेल, उपवास असेल, तर या दिवशी आपण सर्वजण स्त्रिया केस धुवत असतो। त्यामुळे या दिवशी पण तुम्हाला केस धुवायचे आहेत।
त्यासोबतच गर्भवती स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करावी का असा प्रश्न देखील गर्भवती महिलांना पडलेला आहे। तर आपल्या घराच्या जवळपास कुठे झाड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्कीच वटवृक्षाची पूजा करू शकता। मात्र काळजी घेऊन करा। जायला जर शक्य नाही झालं तर तुम्ही घरीच पाटावरती रांगोळीने चित्र काढून पूजा करू शकता किंवा कागदावरती वडाच्या झाडाचं चित्र काढून पूजा करा। वडाच्या झाडाजवळ जर पूजा केली तर स्त्रिया एकमेकींची ओटी भरतात, पण गर्भवती स्त्रियांनी ओटी मात्र भरून घेऊ नका किंवा कोणाची ओटी पण भरू नका। तर ही काळजी गर्भवती महिलांनी घ्यायची आहे। त्यानंतर सांगायचं झालं तर आता आधुनिक काळामध्ये वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा केली जाते, पण ही चूक मात्र अजिबात करू नका, कारण वटवृक्ष हा पवित्र आहे, दीर्घायुषी आहे, यामध्ये अनेक देवतांचा वास असतो। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असे मानले जाते। त्यामुळे तुम्ही झाडाची फांदी तोडून न आणता प्रत्यक्ष तिथे जाऊन वडाच्या झाडाची पूजा करा, त्याचं अधिक पुण्यफळ तुम्हाला मिळेल। आणि जर फांदी तोडून आणून पूजा केली तर ती पूजा सफल होणार नाही, त्याचं पुण्यही तुम्हाला मिळणार नाही। निसर्गाची हानी करून आपल्याला कोणतंही फळ मिळणार नाही। त्यासाठी तुम्ही फांदी तोडू नका, प्रत्यक्ष झाडाची पूजा करा आणि शक्य नसेल तर घरीच वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची पूजा केली तरी चालेल। पाटावर रांगोळीने चित्र काढून पूजा करा। असं जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार आहे, तुमची पूजा देखील पूर्ण होणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण वटवृक्षाची पूजा करण्याचा मुहूर्त आणि त्यासोबतच काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिलेली आहेत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।